सामान्य माणसाच्या घरात वास्तुदोष आहे हे कसं ओळखायचं? खूप सोपं आहे. पहिला प्रॉब्लेम सुरू होतो तुम्ही जेव्हा घरात पहिलं पाऊल ठेवता, टाळूच्या मध्यावर तुम्हाला काहीतरी वजन ठेवल्याचं फिलिंग आलं तर तुमच्या घरात वास्तुदोष आहे. अच्छा. स्वयंपाकघरात छोटे छोटे दोष असतात. किचनचा गॅस आणि पाणी याच्यात किमान 1.5 फुटाचं अंतर असावं. वास्तूचे उपाय करताना एक विषय असतो की आपण उपाय केला हा दिसायला नको. जेव्हा आपले असे हात असतात तेव्हा इथे अर्धचंद्र तयार होतो. हा अर्धचंद्र तुम्हाला सांगतो की तुमचं आरोग्य कसं आहे. वास्तू शांती हा एक महत्वाचा विषय असतो. काही लोक घर बांधतात आणि वास्तू शांती टाळायचं पाहतात किंवा नंतर करू पुढे ढकलतात. खूप मोठी चूक आहे. वास्तू शांती अत्यंत आवश्यक आहे. वास्तूच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्टडी टेबलशी संबंधित 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मिठामध्ये सगळी नकारात्मकता ओढून घेण्याची क्षमता आहे. एक मिठामध्ये आणि दुसरं नारळामध्ये. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये. शांतता, आरोग्य, नाती, पैसा हे सगळं फक्त मेहनतीवरच नाही तर घरातील अदृश्य ऊर्जा व्यवस्थेवरही अवलंबून असतं बरं का. आणि म्हणूनच घरात पाय टाकताच वाईब कसा बदलतो. काही घर शांत तर काही घरात नकारात्मकता का असते. काही लोक कमी कष्टात भरभराट करतात तर काही जण आयुष्यभर धडपडतच राहतात. का? काहीचे दुकान चालत नाही, संतती योग जुळत नाही, पैसा येतो पण टिकत नाही, झोप लागत नाही, भांडणं वाढतात. ही संपूर्ण वास्तुदोषाची लक्षणं असू शकतात. आणि या वास्तुदोषांवर साधे, सोपे आणि अगदी घरच्या घरी करता येईल असे उपाय आपल्याला मिळणार आहेत आजच्या आपल्या स्पेशल गेस्ट कडून, जे घरात प्रवेश करताच 10 सेकंदात ऊर्जा ओळखतात, ज्यांच्या रेमेडीजने हजारोंच्या घरात बदल अनुभवला गेलाय. त्या म्हणजे ज्योतिषाचार्य आणि वास्तुतज्ञ डॉक्टर ज्योती जोशी. नमस्कार मॅम, परत एकदा मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. लोकमत भक्ती चॅनलवरच्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला वारंवार इथे घेऊन येतं, त्याबद्दल तुमचे आभार. नक्कीच. आज आपण वास्तुदोषावर बोलणार आहोत आणि छान रेमेडीज आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत. 10 रेमेडी सांगू. ओके, नक्कीच. आणि नक्कीच प्रेक्षकांना त्याचा फायदाही होईल. सो सर्वात महत्वाचा प्रश्न की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे, ते लोकांपर्यंत कसं पोहोचवावं. जसं की आपण इंटेरियर डिझाईन करतो तर ते फक्त डिझायनिंग नसून एक एनर्जी इंजिनिअरिंग आहे, हे कसं पटवून द्याल? खूप छान. पहिलाच प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे. वास्तुशास्त्र म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही तर निसर्ग नियमाला अनुसरून आपलं घर, वास्तू, दुकान, मंदिर यांची रचना करणं म्हणजे वास्तुशास्त्र. अजून जास्त सोपं करायचं झालं ना तर आपलं हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे ते 5 तत्वांवर आधारित आहे. अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश. या 5 तत्वांचं संतुलन अगदी छोट्याशा मुंगीतही आहे आणि भव्य हत्तीतही आहे. म्हणजे आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. मग निसर्ग, देव, ईश्वर जो कोणी असेल, ज्याने जी रचना केली त्या रचनेमध्ये या 5 तत्वांचं संतुलन कायम ठेवलं. आणि या 5 तत्वांचं संतुलन असलं ना की माणूस सुखी राहतो, आनंदी राहतो, घराला घर पण वाटतं, पैसा येतो, जबाबदाऱ्या पूर्ण होतात. संतुलन बिघडलं की प्रश्न निर्माण होतात. आणि हे संतुलन निर्माण करणं म्हणजेच वास्तुशास्त्र. इतकं ते सोपं आहे. बरं. तर वास्तुशास्त्र जसं आपण न्यूमरोलॉजीमध्ये विचारलेलं की एक अंधश्रद्धा की विज्ञान, तसं वास्तुशास्त्राच्या बाबतीत पण आहे का? वास्तुशास्त्र हे शास्त्र आहे. येस. बघा, प्रकाशाचा आपल्यावर परिणाम होतो. वातावरणाचा होतो. कुंद वातावरणात आपल्यालाच थकल्यासारखं होतं. त्याच पद्धतीने वास्तुशास्त्रात आपण एनर्जी पाहतो, प्रकाश पाहतो, हवा पाहतो, पाण्याचं व्यवस्था पाहतो. म्हणजे ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्याच आपण बघतो. आणि एकाच वास्तू दुष्प्रभाव सारखे होत नाही. म्हणजे समजा एखाद्या घरात अग्निय बिघडलं असेल, 10 घरांमध्ये अग्निय बिघडलं असेल तर प्रत्येकाच्या घरात चिडचिड, राग, संताप.
म्हणजे हा नियम झाला की नाही. मग जेव्हा स्टॅटिस्टिकली एखादा नियम सिद्ध होतो तेव्हा तो शास्त्र असतो. हो. किंवा जर 20 घरांमध्ये ब्रह्मस्थान आणि दाबलेलं असल्यामुळे निर्णय घ्यायला उशीर होतो. हे जर सारखं पण येत आहे, एका दुष्प्रवाहात सारखं पण येत आहे, याचा अर्थ तो शास्त्र आहे. येस. आणि त्याच्यात आपण बदल केलं की घटना बदलते. हो. आणि म्हणून वास्तुशास्त्र हे शास्त्र आहे. बरं. याला विज्ञानाची जोड देता येईल का? हो, विज्ञानाची जोड म्हणजे हेच स्वतः शास्त्र आहे. Yeah. आणि वैज्ञानिक आधारावरच आपल्या ऋषीमुनींनी 18 ऋषीमुनींनी बरोबर. जे शास्त्र निर्माण केलं त्यांनी वैज्ञानिक आधार पूर्णतः मानला आहे. विज्ञानात काय असतं, नियम असतात, स्टॅटिस्टिकली आलेले रिझल्ट्स असतात की एखादी घटना जर वारंवार घडते, त्याच पद्धतीने घडते, तर ते शास्त्र आहे. बरं. तर ह्या गोष्टी जर याला लागू होत आहे तर ते शास्त्रच आहे. जसं आता तुम्ही बरीच वर्ष झाले या क्षेत्रात आहात, तर तुम्हाला असा कुठला क्रिटिकल केस जाणवला का ज्याच्यामुळे तुमचा वास्तुशास्त्राचा जो अनुभव आहे तो जास्त वाढलाय, आणखी विश्वास शेकडो वाढलाय? केसेस जाणवल्या. मी अगदी सुरुवातीचीच केस सांगते तुम्हाला. सुरुवातीला कसं असतं, आपण जेव्हा शास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा आपण स्वतःसुद्धा थोडं एक बॅक ऑफ द माइंड एक प्रश्नचिन्ह आपल्याही मनात असतं, नाकारून चालणार नाही. बरं. तर तसं माझ्याही मनात होतं. 95-96ची घटना आहे. एक जोडपं बऱ्यापैकी समृद्ध, मोठा बंगला, सगळं काही व्यवस्थित, पैसा, प्रतिष्ठा, ते माझ्याकडे आले, वास्तू बघायला या. मी गेले तिथे, वास्तू पाहिली. त्यांच्या घरात अनेक प्रॉब्लेम होते. घरात चिडचिड, राग, संताप, आणि ते दोघं विघटित होण्याच्या मार्गावर होते. बरं. ही घटना आहे 98ची. त्या काळात घटस्फोट एवढे कॉमन नव्हते, पण तरीसुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की इनफ, आता आम्ही सोबत नाही राहू शकत. मी काहीच बोलले नाही. म्हटलं तुम्ही एकमेकांना किती दिवस देताय? म्हटलं 45 दिवस द्याल? म्हणे हो. त्यांचं घर पाहिलं, काहीच मोठं केलं नाही. त्यांनी मोठा हॉल केला होता. हॉलच्या सेंटरला मोठा सोफा होता. ती फॅशन होती की आपल्या घरात आलेल्या व्यक्तीला भव्य सोफ्यावर बसवायचं, आणि ते त्यांचं ब्रह्मस्थान येत होतं वास्तूचं. त्याच्यानंतर किचनमध्ये काही बदल होते, आणि महत्त्वाचं म्हणजे बेडरूममध्ये पलंगाच्या खाली खूप काही आली वस्तू टाक. एवढा मोठा बंगला असताना तेवढ्याच रचना बदलल्या. बेडरूममध्ये त्यांच्या उत्तरेला मोठा वॉर्डरोब होता आणि नैऋत्य लाईटवेट होता. एवढे 3-4 बदल केले. घरी आले, साधारणपणे 35-40 दिवस झाले असतील. त्या मॅडमचा फोन की तुम्ही काय जादू केली? मी हसले. मी म्हटलं काहीच जादू केली नाही. खरं तर त्यांना तेव्हा मी मंत्र जाप दिले नव्हते, इतर कोणतेही उपाय दिले नव्हते. तेव्हा मी पण नवीन होते ना. मी त्यांना फक्त वास्तूच्या 4 ते 5 गोष्टींची जागा बदल सांगितली होती. त्याच्यात मुख्य ब्रह्मस्थान, आग्नेय आणि बेडरूम. त्याचे जबरदस्त प्रभाव आले. ती बाई म्हणे यांची चिडचिड थांबली, आमचा अडकलेला पैसा मोकळा झाला. म्हटलं तुमच्या घटस्फोटाचं काय? नाही म्हणे आता तसं काही नाही, ते अजूनही छान सुखात आहे. आता नंतर त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वगैरे पत्रिका माझ्याकडनं त्यांनी करून नेल्या. अजूनही कनेक्टेड आहेत. आणि या वास्तुशास्त्र असेल, वैदिक ज्योतिषशास्त्र असेल, याचं एक वैशिष्ट्य आहे, जातक जेव्हा तुमच्याशी जुळतो पिढ्यानपिढ्या आणि संपूर्ण नातेवाईक तुमच्याकडे यायला लागतात, तसा तो प्रभाव झालेला. बरं, जसं तुम्ही सांगितलं एवढे चेंजेस केल्यानंतर सुख समृद्धी आली त्यांच्या घरामध्ये. मग सामान्य माणसाच्या घरात वास्तुदोष आहे हे कसं ओळखायचं? खूप सोपं आहे, कोणीही ओळखू शकतं. म्हणजे आता तुम्ही जर एखाद्याच्या घरात गेलात किंवा स्वतःच्याच घरात जा, पहिला प्रॉब्लेम सुरू होतो तुम्ही जेव्हा घरात पहिलं पाऊल ठेवता. टाळूच्या मध्यावर तुम्हाला काहीतरी वजन ठेवल्याचं फिलिंग आलं तर तुमच्या घरात वास्तुदोष आहे. हां. आणि आता जे आपले प्रेक्षक पाहतायत त्यांच्यापैकी हा प्रॉब्लेम आज तरी बऱ्याच लोकांना जाणवेल. कारण ती फॅक्ट आहे. कारण वास्तुदोष खूप निर्माण झालेले आहे घरोघरी. मग त्याच्यानंतर तुम्ही सोफ्यावर जाऊन बसा, तुमच्या घरात जी काही व्यवस्था असेल, तुम्हाला अतिशय हलकं वाटलं पाहिजे. कारण आपण जेव्हा आपल्या घरात जातो तेव्हा आपल्याला निवांत वाटणं ही आपली पहिली गरज आहे. ते हलकं वाटत नसेल तर वास्तुदोष आहे. तिसरी गोष्ट आहे की तुमचा श्वास खोल गेला पाहिजे.
म्हणजे जसं आपण एखाद्या शेजाऱ्याच्या घरी जातो, मित्राच्या घरी जातो, तर आपण अलर्ट असतो. आपल्या घरात जेव्हा जाऊन बसतो तेव्हा आपला नैसर्गिक श्वास जर खोल गेला तर आपल्या घरात वास्तुदोष नाही आहे, आणि जर खोल नाही गेला तर वास्तुदोष आहे. अच्छा, खोल जाणं म्हणजे आपण निवांत बसतो असं. निवांत बसतो असं झालं, कामं संपली, आता आपण हॅप्पी आहोत. येस. असे इतके सोपे सिम्पटम आहे की जे कोणीही बघू शकतं की तुमच्या घरात वास्तुदोष आहे की नाही आहे. तुम्हाला तुमच्या घरात आनंदी वाटलं पाहिजे, हलकं वाटलं पाहिजे, तुमचा श्वास नॉर्मल असला पाहिजे, तर यस, तुमचं घर छान आहे. येस. जेव्हा तुम्ही कोणाच्याही घरात प्रवेश करता तर तुम्हाला 10 मिनिटामध्ये अशी कोणती 5 चिन्ह दिसतात की ते घर निगेटिव्ह आहे अच्छा, किंवा पॉझिटिव्ह आहे असं? बरं. कसं असतं ना की मुख्य असतं प्रवेशद्वार. प्रवेशद्वार जर छान स्वच्छ असेल, पूर्ण उघडत असेल, दाराच्या मागे बुटा चपला नसतील, अच्छा. आणि दुसरं साधनेमुळे आम्हाला नाडी बदल होतो. हम्म. म्हणजे जर एखाद्या घरात मोठे वास्तुदोष असले तर पहिला पाऊल ठेवल्याबरोबर आम्हाला नाडी बदलते. अच्छा. पण तो एक वेगळा विषय झाला. ओके. खूप कठीण नाही आहे खरं तर, तो शिव स्वरोदय शास्त्राचा भाग आहे. त्याच्यानंतर ब्रह्मस्थान. हम्म. कारण ब्रह्मस्थान हे तुमचं मन असतं. बरं. मन चंगा तर कसोटी पे गंगा. हम्म. जर तुमचं मन छान असेल, आनंदी असेल, तर तुमच्यावर कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. म्हणून 1 नंबर दरवाजा, मग ब्रह्मस्थान, Yes. त्याच्यानंतर स्वयंपाकघर. महिलेचा जास्तीत जास्त वेळ कुठे जात असेल तर तो स्वयंपाकघरात जातो. स्वयंपाकघरात छोटे छोटे दोष असतात. किचनचा गॅस आणि पाणी याच्यात किमान 1.5 फुटाचं अंतर असावं. ओके. नसलं तर सोपा उपाय आहे, त्याच्यात एखादी लाकडी फळी ठेवून द्या, किंवा अलीकडे भाजीचं जे कटर असतं ते लाकडाचं आणून तिथे ठेवून द्या. अच्छा. वास्तूचे उपाय करताना एक विषय असतो की आपण उपाय केला हा दिसायला नको, ओके. तो मिक्स होऊन जायला पाहिजे. मग किचन ओट्यावर जर तुम्ही भाजी कापायची ट्रे ठेवली तर ती दिसणार नाही की बरोबर. हा उपाय आहे. असं इतकं सोपं उपाय असतं. मग त्याच्यानंतर बेडरूम. काही दोष खूप प्रबळ असतात. म्हणजे एखाद्या घरात जर तुमचं ईशान्य पॅक असेल तर त्या घरात जिवंतपणा जाणवतच नाही. ओके. अलीकडे काही घरांमध्ये ईशान्येला टॉयलेट फ्लॅट सिस्टीममध्ये असतं. हो. ते असल्यावर त्या, म्हणजे आम्ही असं म्हणतो 80% बिना तोडफोड वास्तुशास्त्र ते शक्य असतं. ओके. पण जेव्हा असा मोठा दुष्प्रभाव असेल तर आम्ही सांगतो की ही वास्तू न घेतलेली बरी. ओके. नो म्हणजे नो. काही नियम असे आहेत. कारण बाकीच्या गोष्टी कशा आहे की आम्ही जागा बदलवू शकतो, बरोबर. सामान बदलवता येईल, परंतु हा दोष इतका मोठा आहे की हा दोष असल्यावर ती वास्तू स्वीकारू नये हा सल्ला आम्ही देतो. बर. असंही असतं. ओके. आणि आता बेडरूमच्या बाबतीत जसं वास्तुदोष आलेच तर संततीसाठी खूप परिणाम होतो असं हो. ऐकण्यात येतं भरपूर हो, की yes. त्यांना संतती प्राप्ती होत नाही. तर असे काही वास्तुदोष आहे का आणि त्याच्यावर काय उपाय तुम्ही सांगा? हा अतिशय संवेदनशील प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही ही जबाबदारी घेत नाही की त्याच्याने बदल होईल. ओके. पण बदल 100% होतो. कसं होतं ना की संतती हा जो विषय आहे तो इमोशनशी रिलेटेड आहे, वास्तूशी रिलेटेड आहे. होतं काय ना की नैऋत्येला बेडरूम पाहिजे. हो. मग नैऋत्येला लोक बेडरूम घेतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं झालं आमचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे. तसं नाही आहे. बेडरूममध्ये तुम्ही काय ठेवलं. आता बघा, बेडरूममध्ये तुम्ही संततीचा प्रश्न विचारला. बेडरूममध्ये तुमच्या समोर एखादी फाईल असेल की जी मागच्या वेळी प्रेग्नन्सी बिघडलेली फाईल असेल. बर. तुम्हाला सकारात्मक वाटणार आहे का? नाही. अनेक घरांच्या बेडरूमला स्टोर रूम बनवलेलं असतं, मोठा बंगला असताना. बरोबर. मग तिथे जुन्या फाईल असतात, जुनी औषधं असतात, पलंगाखाली प्रचंड सामान असतात, महाभारताच्या युद्धाचे फ्रेम असतात, डार्क रंग असतात. या सगळ्या गोष्टी संततीसाठी सकारात्मक ठरत नाही. कारण संतती निर्मिती हे नवं क्रिएशन आहे. बरोबर. हे क्रिएशन सकारात्मक वातावरणात मनापासून जेव्हा होतं तेव्हा संतती सुद्धा ती रूम, ते घर निवडते की हो मी या घरात येणार आहे. त्यासाठी त्याला मृदू पाहिजे, स्वस्त वातावरण पाहिजे, स्वच्छ रंग पाहिजे. बेडरूममधला तुम्ही कचरा जरी साफ घेतला तरी तुम्हाला रिझल्ट मिळतात, असे अनुभव आम्हाला आहे. ओके. म्हणजे होतं कसं ना की एक कपल, आता इतक्यातलीच गोष्ट आहे ही,
त्यांचं 2-3 वर्ष IVF सुद्धा 2 फेल केले. त्या मॅडमचं मला असं म्हणणं होतं, मॅडम आमचे दोघांचे रिपोर्ट अतिशय नॉर्मल आहे. मग असं का होतं? मग काही नाही, त्यांच्या बेडरूममध्ये होती नैऋत्यला, पण बेड ईशान्येला गेलेला. ईशान्य वेगळ्या गोष्टीचा दिशा आहे. नैऋत्य बेडरूममध्ये नैऋत्य दिशेला बेड असावं, ईशान्य मोकळी असावी, स्वच्छ असावी, तिथे कोणतंही वजन नको, असे फोटो नको की ज्यामुळे नकारात्मकता निर्माण होईल. इस्त्री, वायर, जुने कपड्यांचे गठ्ठे, तिला स्टोअर रूम बनवलेली असते. ती काढली आणि त्याच्यानंतर 8च दिवसात तिचं असं म्हणणं पडलं की जेव्हा डॉक्टर मला असं बोलले की तुम्ही नॉर्मल आहात, तेव्हा आनंद झाला, पण त्यापेक्षा जास्त आनंद आता होतोय, कारण आता आम्हाला बेडरूममध्ये प्रसन्न वाटतंय. एक दोघांशी बोलायला एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं, दोघं गप्पा करतात आणि त्याच्यानंतर भविष्याची नांदी तिथे निर्माण होते. जसं आता तुम्ही सांगितलं की बेडरूममध्ये या गोष्टी नसाव्यात, तर ह्या गोष्टी खरंच कारणीभूत ठरतात का गर्भधारणेसाठी? की जसं रंग बेडरूमचे आहेत, किंवा जसं तुम्ही सांगितलं की पडीक वस्तू घरात ठेवू नये, ते बेडरूममध्ये प्रचंड कारणीभूत ठरतात. मला सांगा, हनीमूनला कपल अशा सुंदर जागेवर का जातात? मग जावं त्यांनी अशा डार्क रंग असलेल्या एखाद्या खोलीत? नाही होत तसं. काही गोष्टी कसं होतं ना, इंटिरियर आणि वास्तुशास्त्र. इंटिरियर डोळ्यांनी दिसतं, वास्तुशास्त्र हे ऊर्जेतून जाणवतं. बरोबर. इंटिरियरचे रोज नियम बदलतात, वास्तूचे कायम राहतात. इंटिरियर खूप पैसा खर्च करून तुमच्या दृष्टीला सकारात्मक बनवते आणि वास्तुशास्त्र तुमच्या मनाला सकारात्मक बनवतं. जेव्हा तुमचं मन सकारात्मक होतं, तुम्ही दोघं एकमेकांसोबत अटॅच होतात, तुमचं कुटुंब वृद्धीची आतून इच्छा तयार होते. महाभारताच्या युद्धाचे फोटो पाहून कुटुंब वृद्धीची इच्छा होईल का? नाही. जुने दवाखान्याच्या फाईल पाहून इच्छा होईल का? एवढं ते सोपं आहे, त्याचा 100% प्रभाव होतो. पण हा विषय सेन्सेबल आहे, आम्ही म्हणतो मेडिकल सोबत हे उपाय करा. कारण हे उपाय अतिशय सोपे आहे, सहज होतात आणि त्याचा जेव्हा त्यांच्यावर प्रभाव होतो आणि त्यांचे जेव्हा आम्हाला सकारात्मक फोन येतात, मेसेज येतात. आता माझा मोबाईल समोर पडला आहे, जेव्हा क्लायंटच्या प्रतिक्रियांचे जर तुम्ही मेसेज वाचले ना, इतकं मनाला समाधान वाटतं की आपण जे करतोय ते खूप पॉझिटिव्ह कार्य आहे. कारण इथे त्यांचा पैसेच खर्च झालेले नसतात. आता याच्यावर एक गंमत सांगते, तेच माझं उदाहरण आहे. एका ठिकाणी वास्तू पाहायला गेलो होतो आम्ही, जळगावला. जुनी घरं जी असतात माळोची असतात, त्या घरात गेलो, पाऊल ठेवल्यापासून प्रचंड जडत्व, सगळीकडे माळोचे आणि गचागच गचागच भरलेले. त्यांना म्हटलं याच्यात काय आहे? वस्तू आहे, लागतील कधीतरी म्हणून ठेवले आहे. म्हटलं एक काम करा, मी आता जाते, आता मी वास्तू पाहत नाही तुमची, 8 दिवसांनी येईल, हे सगळं विकून टाका. ते पाहिलं त्यांनी, पण कसं होतं ना की ज्यांची श्रद्धा असते, विश्वास होता त्यांना की मी जे सांगते त्याला काही तर अर्थ आहे. त्यांनी ते विकून टाकलं. 33,000 रुपये त्यांना आले. त्यांनी सांगितलं भंगार विक्रीचे 33,000 रुपये. म्हणजे विचार करा त्यांनी किती साठवलं असेल. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो व्यवसाय वाढला, त्यांना जे पहिलं डील मिळालं, आता हे योगायोग म्हणा की काय म्हणा, तो 33 लाखाचा मिळाला. अरे वा. म्हणजे कदाचित मे बी योगायोग असेल, पण 33,000 भंगाराचे आले आणि 33 लाखाचं डील मिळालं. त्यामुळे ते इतके खुश झाले, त्यांच्या लक्षातच आलं नाही. काय होतं ना की आमची पिढी किंवा आमच्या अगोदरची पिढी अशी एक भावना असते, वस्तू आहे ना ठेवा, कधीतरी उपयोगात येईल. आणि वास्तुशास्त्र सांगतं अशी वस्तू की जी तुम्ही गेले 4 वर्ष टच केलेली नाही आहे, ती घरात ठेवू नका. वस्तूला भावना आहेत. वस्तूकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती रिॲक्ट करते. हे आता क्वांटम फिजिक्समध्ये आलं आहे, म्हणजे हे आपल्या शास्त्राने वेदांमध्ये लिहिलं आहे. आणि क्वांटम फिजिक्सने ते आत्ता मान्य केलं की वस्तूकडे पाहिल्यावर वस्तू तिचं रूप बदलते वेव्हजमधून. म्हणजे आपलं शास्त्र किती प्रगत आहे. खूप वेळा नमन करावं असं वाटतं. त्या ऋषीमुनींनी कोणत्या आधारावर ते शोधलं होतं? 18 ऋषीमुनी जे आपले होते मुख्य, त्यांनी त्या काळात हे शोधलं होतं की वस्तूकडे बघितल्यावर वस्तू रूप बदलते.
आणि आज ते सिद्ध होत आहे. तर या सगळ्या वस्तू आपल्याला सकारात्मक नकारात्मक प्रभाव देतात. खूप वेळा वास्तुदोष हा फक्त वस्तुदोष असतो. ओके. म्हणजे अतिरिक्त साठवलेल्या वस्तूमुळे वास्तुदोष तो निर्माण होतो. बरोबर. आणि त्या वस्तू आपण अगोदर वापरलेल्या असतात, मग त्यांना सरकवून दिलेलं असतं, त्यामुळे ते कुठेतरी त्याचे नकारात्मक प्रभाव तुमच्यावर बरोबर. येतात. हे शास्त्र अतिशय प्रबळ आहे, अतिशय उपयुक्त आहे. आता उपायांमध्ये आपण 4-5 उपाय दिले, येस. अजून काही उपाय आहे. कारण हे शास्त्र कसलं आहे की वारा, अग्नी, जल यांचं योग्य संतुलन निसर्गाला अनुसरून असलेलं. आता पाणी जर तुम्ही म्हणाल तर अंडरग्राऊंड वॉटर जेव्हा आपण साठवतो तर ते ईशान्येला असावं. ओके. आणि ओव्हरहेड वॉटर जेव्हा साठवतो तर ते पश्चिमेला असावं. बर. पाण्याचा जो उतार असतो तर सगळ्यात उंच भाग हा नैऋत्यला असला पाहिजे. म्हणजे फरशी जर आपण लावली आणि घरात कुठेही पाणी सांडलं तर त्याचा उतार ईशान्येकडे गेला पाहिजे. ओके. म्हणजे सगळ्यात उंच नैऋत्य, मग आग्नेय, वायव्य आणि सगळ्यात खोल ईशान्य. ओके. एवढे असे सोपे सोपे नियम आहे. हा खूप मोठा उपाय आहे. हा जेव्हा आपण उपाय करतो तर घरात पैशाचा फ्लो वाढतो. ब्रह्मस्थान मोकळं केलं की मन शांत होतं, मन सकारात्मक होतं. कारण ब्रह्मस्थान हे तुमचं मन आहे. बेडरूम्स तुम्ही उत्तम केली तर तुमचे नातेसंबंध सुधारतात, घरात वातावरण आनंदी होतं. आनंदी वातावरणातून माणूस बाहेर गेला की प्रचंड पैसा कमवतो. घरात जो माणूस सुखी असतो तो बाहेर यशस्वी होतो. एवढा तो सोपाच नियम आहे. आणि वास्तुशास्त्र दुसरं काहीच नाही आहे. हवा, पाणी यांचं योग्य संतुलन ठेवणं. जसं आता आपण वास्तूमध्ये हे सर्व चेंजेस केलेत तरी आपल्याला जर फरक जाणवला नाही तर आणखी कुठल्या साध्या घरच्या घरी करता येईल अशा रेमेडीज आहेत का? खूप आहेत. काही 2-3 सांगू शकता सांगते ना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या काही चुका असतात. दाराच्या मागे आपण चपला लावून ठेवतो. कॅलेंडर ते काढून टाका. दरवाजा उघडा असला तर तुमच्याकडे सगळं काही सकारात्मक येतं. एक छान उपाय सांगते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी दार उघडायचं. दार उघडलं की आपण शांतपणे दाराजवळ उभं राहायचं, नमस्कार करायचा. दुसरं काहीच करायचं नाही, कोणते मंत्र नाही, काही नाही. दाराकडे 30 सेकंद पाहायचं. 30 सेकंद फक्त. आणि मग जे नको असेल ते बाहेर जाऊ दे, जे हवं आहे ते आत येऊ दे. एवढा सोपा उपाय आहे, पण हा उपाय अधिक सोपा असल्यामुळे लोक अंगीकारत नाही. तर तुम्ही अंगीकारा, तुम्हाला तुमच्या घरात बदल प्रचंड जाणवतील. दुसरा उपाय आहे असाच सोपाच. सकाळी झोपेतून उठलात, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. अगोदर भारतातला सोने की चिडिया म्हटलं जायचं. खूप प्रचंड पैसा होता. बरोबर. का होता? कारण आपलं दैनंदिन आयुष्य तसं होतं. आपल्याकडे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र अंगीकारल्या जात होतं. त्यातलीच एक पद्धत आहे. सकाळी झोपेतून उठलं, दोन्ही हात कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुळे तू गोविंदम. सगळं झालं ना, लक्ष्मी सरस्वती गोविंदम. त्याच्या पलीकडे एक गोष्ट सांगते. जेव्हा आपले असे हात असतात तेव्हा इथे अर्धचंद्र तयार होतो. हा अर्धचंद्र तुम्हाला सांगतो की तुमचं आरोग्य कसं आहे. जर ह्या अर्धचंद्र केल्यानंतर बोट लहान मोठं जाणवलं तर समजून घ्या तुमची नाडी बिघडली आहे आणि आता तुम्हाला अपचन होईल. अच्छा. ढेकर येतील, त्रास होईल. एवढं ते सोपं आहे. आणि मग काय करायचं, असं 5 मिनिटं घर्षण करून मंत्र म्हटला की मग शिव सर्वोदय सोडून द्या. तुम्ही सोपं करा. 2 बोटं आहे, नाकपुडी समोर धरा, मोठा श्वास घेऊन सोडा. ज्या बाजूने तुमचा श्वास बाहेर निघतो, म्हणजे उजव्या बाजूने निघाला तर सूर्यनाडी सुरू आहे, डाव्या बाजूने चंद्रनाडी. तर ज्या बाजूने तुमचा श्वास बाहेर निघत असेल तो पाय पहिले जमिनीवर ठेवा आणि सांगा, आज माझं काम उत्तम होणार आहे, आज मी यशस्वी होणार आहे. तुम्ही 100 काय 110% यशस्वी होता. उत्तम. याच्यापेक्षा सोपा उपाय काय असणार? आणि हे आपल्या ग्रंथांमधले उपाय आहे. अजून एक सांगते. मोरपीस. मोरपीस आणा किंवा मोरपीसची फ्रेम मिळते. 8-10 मोरपीस आणा. घराच्या पश्चिम दिशेला फ्रेम करून लावली तरी चालेल.
मोरपीस लावून द्या, घरात प्रसन्न वातावरण असतं. श्रीकृष्णाचा वावर आपल्या घरात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तयार होतो. बरं. त्याच्यानंतर भीमसेनी कापूर. हो. संध्याकाळी भीमसेनी कापूर तर सर्वांकडेच राहतो. हां. किंवा आजकाल खूप फॅशन म्हणू शकतो, पण ट्रेंडमध्ये आहेत ते. हो, आणि आमचे ॲस्ट्रोलॉजर वर्षानुवर्ष लोकांना सांगताय भीमसेनी कापूरचं महत्त्व. त्याचा वापर करा. पलंगाजवळ एक लवंग, भीमसेनी कापूर, काळी मिरी असं एखाद्या वाटीत ठेवून द्या. तुम्हाला नजर लागणार नाही, बरं. नकारात्मक भाग येणार नाही. वास्तुशांती हा एक महत्त्वाचा विषय असतो. बरं. काही लोक घर बांधतात आणि वास्तुशांती टाळायचं पाहतात किंवा नंतर करू, पुढे ढकलतात. ही खूप मोठी चूक आहे. वास्तुशांती अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मे बी या गोष्टीला खर्च लागतो वास्तुशांतीला, पण तुम्ही जे घर बांधलेलं असतं त्याच्यात खर्च केलेला असतो. वास्तुशांती प्रॉपर करणं खूप गरजेचं आहे. बांधकाम होत असताना हजारो किड्या मुंग्या मरतात, तिथे मजूर काम करतात, त्यांना त्यांच्या कुटुंबांना त्रास सहन केलेला असतो. त्यामुळे वास्तुशांती करणं आणि वास्तुशांतीमध्ये वास्तुपुरुषावर आपले 81 परमेश्वर आपापली जागा ॲक्वायर करून तिथे बसतात. त्यामुळे तेवढे ईश्वर आपल्या घरात येतात, म्हणजे तेवढे सकारात्मक गुण आपल्या घरात येतात. तर दर 5 वर्षांनी वास्तुशांतीची पूजा केली पाहिजे. हा पण एक छानसा उपाय आहे. मुख्य म्हणजे पश्चिमेला खिडक्या नको. असली तर तुमची संतती तुमच्यापासून विविध कारणांनी लांब जाते. म्हणजे मध्ये ती एक केस खूप गाजली होती की त्या मुलाने आईवडिलांना एअरपोर्टवर सोडून जो सगळं विकून निघून गेला. त्यांची वास्तू जेव्हा नंतर पाहण्यात आली, पश्चिमेला पूर्ण ओपन खिडक्या आणि पूर्व पूर्ण पॅक, उत्तर पॅक. तर अशा वेळी पश्चिमेला पिवळे रंगाचे पडदे लावणं हा एक मोठा वास्तूचा उपाय आहे. पडदे आपण लावतोच, पिवळ्या रंगाचे थोडे जाड कापडाचे घ्या. नदीजवळ ते गोटे मिळतात, ते आणून अशा पद्धतीने ठेवा की तुम्ही इंटिरियर केलंय. म्हणजे वास्तू केली हे दिसायला नको. स्वस्त असतात, गोटे आहेत ते. असे सोपे सोपे उपाय जरी आपण केले तर घरात खूप मोठा फरक पडतो. नियम स्वतःला लावा. तुळशीजवळ लोक कपडे वाळायला घालतात, काय सांगावं. असं करू नका, चपला काढू नका. तिथे तुळशी म्हणजे लक्ष्मी असते, तिचं पावित्र्य ठेवा. दक्षिणेला किंवा नैऋत्येला जड कपाट ठेवून द्या. काही ठेवा, जड वस्तू नैऋत्येला आणि ईशान्येला लाईट वेट. एवढे सोपा जर तुम्ही उपाय केला तरी तुमच्या घरातलं वातावरण बदलेल. ब्रह्मस्थान मोकळं ठेवा, स्वच्छ ठेवा. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घरात साफसफाई केल्यावरही पसारा आहे तर तुमच्या घरात वास्तुदोष आहे. मग तुम्ही जर ब्रह्मस्थान नीट केलं की वास्तुदोष निघून जातो. बऱ्याच घरांमध्ये मुलं चिडचिड करतात आणि भांडणं पण होतात. पण सर्वात महत्त्वाचा विषय शिक्षण. स्टडी करण्यात किंवा अभ्यास करण्यात मुलांचं मन लागत नाही आणि रडत असतात सतत. तर यासाठी काही उपाय आहे का? आणि घरामध्ये जे वास्तुदोष असतात तर ते मुलांवर कशा पद्धतीने परिणाम करतात? होय, मुलं जास्त सेन्सिटिव्ह असतात, त्यामुळे मुलांवर होणारे प्रभाव ह्या अधिक तीव्र असतात. काय होतं ना की मुलांनी अभ्यास केला नाही की आई वडील काय करतात, तू अभ्यास करत नाही. सगळ्यात पहिले हे वाक्य बंद करा. एखादा जेव्हा आपण असं सांगतो की तू करत नाही तर तो ब्लेम त्याच्यावर लागतो. आणि वरून ईश्वर आपल्याला म्हणत असतो तथास्तु. त्यामुळे ही भाषा बंद केली पाहिजे. वास्तूच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्टडी टेबलशी संबंधित 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. काय झालं ना, जसं वास्तुतज्ञ सांगत गेले की पूर्व दिशेला तोंड करून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा किंवा उत्तर दिशेला. परफेक्ट आहे. मग झालं काय, इंटिरियर करणाऱ्यांनी हे वाक्य मान्य केलं आणि अनेक घरांमध्ये तुम्ही पाहाल इंटिरियर करणारे पूर्व दिशेला खिडकी असते, त्या खिडकीखाली टेबल असतो आणि समोर याची खुर्ची असते. मागे ओपन स्पेस असते आणि त्याच्या मागे दार असतं. मला एक सांगा, आपण कुठेही असलो, आपल्या मागे दार असलं, ओपन स्पेस असली तर आपल्याला सुरक्षित वाटणार आहे? नाही. सुरक्षित वाटत नसेल तर आपण अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन करू शकणार आहे? नाही. त्याच्या कळत न कळत तो सातत्याने मागून कोणी येईल का हा विचार करतो, भलेही तो त्याच्या घरात राहू द्या.
त्यामुळे जिथे विद्यार्थी अभ्यासाला बसतो एक तर दिशा पाहिजे. सगळ्यात पहिला उपाय उत्तर किंवा पूर्व तो परफेक्ट आहे. त्याच्यानंतर भिंत मागे असली पाहिजे, ॲटलिस्ट बुक शेल्फ असला पाहिजे किंवा कमीत कमी पडदा असला पाहिजे. म्हणजे तो एक ठोस आधार वाटतो. हा आधार जेव्हा मागचा निघून जातो तेव्हा मुलांना असं वाटतं की हे आपण भीती असते ती आतून आणि भीतीमध्ये ते अभ्यास करू शकत नाही. तिसरा एक विषय असतो, मुलगा जेव्हा अभ्यासाला बसतोय तेव्हा त्याच्या डोक्यावर बीम नको. टेबलवर समोरच्या टेबलवर पसारा नको किंवा अशा काही वस्तू नको की ज्यामुळे त्याला जडत्व जाणवेल. आणि टेबल पासून समोरपर्यंत जागा पाहिजे. त्याला जेवढं मोकळं आकाश मिळेल तेवढे त्याचे थॉट स्वतंत्र कार्य करतात. एवढे सोपे उपाय आहे, हे करून बघा. 100% तुमच्या मुलांच्या अभ्यासात फरक जाणवेल. आणि एक अजून सोपा उपाय आहे, तुम्ही ही सगळी रचना केली, मुलाला बोलवा, त्याला खुर्चीवर बसवा, त्याला विचारा बेटा तुला कसं वाटतंय. तो सांगेल तुम्हाला की मला सकारात्मक वाटतंय, नकारात्मक वाटतंय. ठीक आहे, त्याला हे नाही सांगता येणार की मला आता सुरक्षित वाटतंय. कारण ते आपणही ओळखू शकत नाही, ते तर मूल आहे. तर त्याच्याने खूप मोठा फरक पडतो. त्यांच्या अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन वाढून जातं. मोबाईल नको, स्टडी रूममध्ये मोबाईल नको, टी व्ही नको, अशा काही बेसिक गोष्टी ठेवा. आपण स्वतः जेव्हा कामं करतो तेव्हा मोबाईल आणि टी व्ही नको, किंवा आपल्या बेडरूममध्ये टी व्ही नको, म्हणजे त्यांच्या बेडरूममध्ये तो जाणार नाही. असे काही एकदम सोपे उपाय आहेत. आणि जसं आता लहान मुलं खूप चिडचिड करतात, त्याच्यासाठी काय उपाय? मुलांची जी चिडचिड होते ती मुख्यतः ईशान्य बिघडलेली असते, आग्नेय बिघडलेली असते. आग्नेय हा त्या स्त्रीच्या अधिकाराची जागा आहे. ती तिथे जे काही बनवते त्याचा सुगंध येतो. काही बनवा, सुगंध येतो. आग्नेय म्हणजे पूर्वेकडे तोंड करून ती बनवते, त्याचा सुगंध हा वायूने, कारण की वारा पश्चिमेकडून ईशान्येकडे जातं. तिथे ईश्वर असतात, ईश जिथे असतात ते संतुष्ट होतात. ते संतुष्ट झाले की आपली भावी पिढी, घरातली मुलं संतुष्ट होतात. इतकं ते सोपं आहे. करून पहा. आता किती लाखो लोक तुमच्या चॅनलवर पाहतात आणि मी हे ओपनली सांगते, त्यांनी करून पाहावं, अनुभव तुम्हाला कमेंटमध्ये सांगावं. कारण की हे आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे की आग्नेय दिशेला, पूर्व दिशेकडे तोंड करून जेव्हा घरातील महिला स्वतः स्वयंपाक करते तेव्हा त्याचा उठणारा सुगंध हा ईशान्येला जातो. तिथले देव संतुष्ट होतात आणि ते तुमच्या मुलांना आशीर्वाद देतात. आता काही लोकांच्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल असतं, काही लोकांना पटकन यश मिळतं, तर ते त्यांच्या राशीनुसार किंवा न्यूमरोलॉजीनुसार तर असू शकतं, किंवा मिळतं, लवकर मिळतं, कधी उशिरा मिळतं, पण याच्या मागे सुद्धा वास्तुदोष असतो. हो, वास्तुदोष प्रबळ असतो. खरं तर ॲस्ट्रो वास्तू हा जो विषय आहे त्याच्यात आम्ही असं सांगतो की तुमची कुंडलीचा नकाशा तुमच्या वास्तूत येतो किंवा वास्तूचा नकाशा आम्ही कुंडलीत पाहू शकतो. आणि जेव्हा एखादा दुष्प्रभाव तुमच्या मूळ कुंडलीत असेल, वास्तूत असेल, तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव तीव्र यायला लागतो. एखादी गोष्ट कुंडलीत असेल, संघर्ष असेल, आणि हे सगळं तुम्ही कुंडलीद्वारे डायरेक्ट त्याच्या घरी काय आहे असं वास्तू वगैरे बघता असे? माझे क्लायंट हे मॅक्झिमम बाहेर आहेत, भारताच्या बाहेर आहे. मी त्यांना फोनवर सांगते की तुमच्या या दिशेत, म्हणजे ते खरं तर हे जादू मला दाखवायचीच नाही, कारण आम्ही तो विषय अवॉइड करतो. शास्त्र हे जादू नाही आहे, पण ते तसं घडतं की आम्ही जेव्हा सांगतो की असं असं आहे तेव्हा ते शॉक होतात की अरे, पण ते त्यांच्या कुंडलीत लिहिलेलं असतं. मग पत्रिका बदलवता येत नाही, वास्तूतल्या वस्तू बदलवता येतात. खूप तोडफोडही करू नका. वास्तू बदला असं आम्ही खूप क्वचित सांगतो, वस्तू बदला हे आम्ही नेहमी सांगतो. वस्तूच्या रचना बदला हे आम्ही नेहमी सांगतो. निसर्गाला अनुसरून जर आपण एकदा शास्त्रशुद्ध पद्धतीने वस्तू ठेवल्या की घरातलं वातावरण बदलतं. योग्य हवा, पाणी, प्रकाश. पूर्व दिशा तुम्ही जेवढी जास्त ओपन ठेवता तेवढं सकारात्मकता वाढतं, मुलं तुमची ऐकायला लागतात. पश्चिम दिशा तुम्ही ओपन ठेवली तर होणारा दुष्प्रभाव हा अतिशय तीव्र आहे, ती ओपन ठेवू नका. आणि अजून एक, वास्तुशास्त्र पाहताना अगोदरची आपली बंगल्याची वास्तू आणि फ्लॅटची वास्तू याच्यात खूप मोठा फरक आहे. पण आता जिथे
आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो प्लांट्स लावले जातात. जसं मनी प्लांट आहे, बांबू ट्री आहे आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलं की किचनमध्ये आणि पाण्यामध्ये अंतर असावं तर तुम्ही ते पळी लावा. पण काही लोकं ती प्लांट लावायला हरकत सुद्धा नाही. सांगतात. तर आपल्या वास्तूमध्ये ती प्लांट्स ठेवणं किती योग्य आहे आणि ती कशाप्रकारे कार्य करतात? खूप सकारात्मक आहे. हं. आपण ज्या कुंड्या लावतो, रोपं लावतो, त्यातल्या त्यात भारतीय लावा. हं. फॅशन म्हणून कुंड्या सुद्धा लावू बरं. नका. कारण की शेवटी एक असतं स्थळ, काळ, वेळ. बरं. तुम्ही ज्या जागी जन्माला आला, म्हणजे आम्ही फ्रूट सुद्धा सांगतो आपल्या देशातले खा, हं. भाज्या आपल्या देशातल्या खा, जसं रोपं आपण आपल्या देशातली लावा. येस, जसं आपण बरेचदा बघतो कृष्ण कमळ आहे, ब्रह्मकमळ आहे, प्राजक्ताचे हे खूप आधी लावले होय जायचे. होय होय. आता त्याच्या आपल्याकडे ते दिसत नाहीत. तर लावायला हवे. ते सुद्धा लावायला हवे. तर होय. छोट्या कुंडीत का होईना. तर याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? खूप सकारात्मक उपाय आहे. हं. असे रोपं जेव्हा तुम्ही लावता, विशेषतः उत्तर दिशेला, पूर्व दिशेला, हं. छोट्या कुंड्यांमध्ये त्याचे खूप चांगला फायदा तुम्हाला होतो. घरातील वातावरण बदलून जातं. हं. दाराच्या समोर तुळशी ही तर आपली Yes. प्रथा आहे. प्रत्येक घरात तुळशी असायलाच हवं. तुम्हाला एक सांगते, तुमच्या वास्तूत जर काही नकारात्मकता यायला लागली हं. तर सगळ्यात पहिले तुळशीची पानं पिवळी व्हायला लागतात. ओके. का? तुळशी तुमचे दोष पहिले स्वतःकडे ओढते. बरं. काही वेळा तुळशी जळून जाते. हं. तोपर्यंत तुम्ही दुर्लक्ष कराल तर नंतर तो दोष तुमच्यावर येतो. ओके. म्हणजे तुळशी ही तुमच्यासाठी सुरक्षा कवच आहे. हं. अशी रोपं सुद्धा जी आपण लावतो ते खूप चांगलं सकारात्मक वातावरण निर्माण होतं. बरं. ती लावायला हवी, आपल्या देशाची लावा. येस. आणि जेव्हा आपण कुठली नवीन वास्तू घेतो तर त्याच्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या 5 गोष्टी कुठल्या बघायला हव्यात? सगळ्यात महत्त्वाचं दरवाजा हं. छान स्वच्छ हवा पूर्ण Yes. ओपन होणारा असावा. दरवाजासमोर अडथळा नको. हं. स्वयंपाकघर आग्नेयेला असावं. हं. महिला जी स्वयंपाक करते तिचं तोंड पूर्वेला असावं. बरं. ब्रह्मस्थान मोकळं असावं. ईशान्येला टॉयलेट नसावं, ते असलं तर सरळ नो म्हणावं. बरं. हा इतका मोठा दोष आहे की त्यातला आमच्याकडे ऑप्शनच नाही आहे. हां, ईशान्य सोडून जर इतरत्र असेल तर आपण थोडंसं ऑप्शन सांगतो की टॉयलेटमध्ये मीठ ठेवा, हं. समुद्र मीठ, त्याच्यात 2 लवंग टाका, काचेच्या बाउलमध्ये ठेवा. आता त्याच्यात गंमत काय होतं ना की आम्ही उपाय सांगताना सांगतो काचेच्या बाउलमध्ये किंवा बॉटलमध्ये ठेवा. बरं. लोक त्याला प्लॅस्टिकचं झाकण लावतात. हं. तिथे उपाय काम करेन असं होऊन बरोबर. जातं. म्हणजे ठीक आहे, दुष्प्रभाव होत नाही, पण उपाय पण संपून जातो ना. तिथे प्लॅस्टिक अजिबात चालत नाही. येस. काचेचीच बॉटल पाहिजे. ओके. तर काचेच्या बॉटलमध्ये या वस्तू ठेवा. हं. पण जर अगदी ईशान्येला टॉयलेट असेल तर मात्र ते घर घेऊ नका, हा सल्ला असतो. मग हे नियम आपल्याला रेंटवर जेव्हा घर घेतो तर त्यासाठी पण लागू होतात? हो, कारण रेंटवर जरी आपण घर घेतलं तरी आपण त्या वास्तूत राहतो, तिथे Yes. स्वयंपाक करतो. घरातील स्वयंपाकाचा आपल्यावर सगळ्यात जास्त प्रभाव होतो. तर त्यामुळे त्याचा देखील प्रभाव होतो. कारण की वास्तू हे हवा, पाणी, ऊर्जा याचे शास्त्र आहे. हं. तिथे जर रेंटच्या घरात ऊर्जा प्रबळ नसेल हां. तर तुमचं कर्तृत्व कमी होतं, अडथळे जास्त येतात. त्यामुळे तुमची स्वतःची वास्तू व्हायला उशीर लागतो. बरं. तर तुम्हाला स्वतःच्या वास्तूत जायचं असेल तर रेंटची वास्तूसुद्धा योग्य घ्या. ओके. आणि व्यवसायाच्या बाबतीत कुठल्या प्रकारचे वास्तुनियम लागू होतात? जसं की कॅश काउंटर असेल किंवा मग मालकाची बसण्याची जागा असेल, तर या सगळ्या गोष्टी तिथे पाहिल्या जातात. होय होय. मालकाची बसायची जागा ही नैऋत्य दिशा असावी. हं. नैऋत्येला तो बसला म्हणजे त्याचा स्टाफ त्याचा ऐकून चालतो. ओके. जी कॅश काउंटर असते हं. ते ओपन होताना उत्तर किंवा पूर्वेला ओपन व्हावी. अच्छा. ती उत्तर किंवा पूर्वेला ठेवा असं नाही, हं. ओपन होताना तिकडे व्हावी. जागा स्वच्छ असावी. तिथे एक्स्ट्रा काहीतरी भडीमार करून ठेवू नये. हं. वर्षानुवर्षीची बिलबुकं साठवून ठेवलेली कागद असं जर तुम्ही कॅश काउंटर जवळ ठेवलात तर जसं तुळशी वृंदावनकडे स्वच्छता असावी हं. तेवढंच व्यावसायिक जागेत तुमच्या काउंटरकडे स्वच्छता असावी. अच्छा. तर तिथे असं काहीही ठेवू नका. हं. ब्रह्मस्थान मोकळं ठेवा. घरातलं ब्रह्मस्थान मोकळं असेल तरच तुमचा व्यवसाय वृद्धी होतो. ओके. आणि जसं आता व्यवसायाच्या बाबतीत आपलं छोटं दुकान असलं तरी हे नियम लागू होतात. मग काही दुकान चालत नाही असं म्हणतात. तर प्रत्येक वस्तूची जागा बदलत राहावी का? दुकान चालत नाही असं म्हणतात, पण मग तिथे फक्त वस्तूची जागा बदलून होत नाही. पहिले बेसिक नियम लावा. हं.
एकदा बेसिक नियम लावले, मग त्याच्यानंतर प्रोडक्ट वाईज दुकानाचं फ्रंट वेगळं असतं. म्हणजे सगळीच दुकानं उत्तरमुखी किंवा सगळीच दुकानं पूर्वमुखी असं नाही. जसं सोन्या चांदीची दुकानं दक्षिणमुखी खूप जोरात चालते, तर तुमच्या प्रोडक्टला अनुसरून दुकानाचं फ्रंट पाहिजे. त्याच्यानंतर आतली व्यवस्था त्या पद्धतीने पाहिजे, स्वच्छता पाहिजे, पायऱ्या प्रॉपर पाहिजे. पायरी चढताना काही जे अलीकडे फॅशनमध्ये असं काहीतरी राऊंडेड पायऱ्या करतात. येणारा क्लायंट कस्टमर जेव्हा पावडं टाकून आत येतो त्याला असं वाटतं आपलं पडणार आहोत का. मग हे त्याच्या मनात कोरलं जातं. मग तो आत येतो, मग तो खरेदी करणार आहे का. त्याला सुरक्षितता वाटली तर तो खरेदी करेल. तर असे नियम आहे. बरं, आता तुम्ही बऱ्याच व्यवसायाच्या ठिकाणी वास्तूचे हो. उपाय वगैरे रेमेडीज सांगितल्याच असेल, पण तुम्ही स्वतः शॉपिंग वगैरे करायला जाता तेव्हा तुम्हाला 10 सेकंदात कुठले असे फायनान्शियल व्हायब्रेशन जाणवतात की नाही हे दुकानामध्ये पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे असं? खूप जाणवतात. म्हणजे पाऊल टाकतानाही जाणवतात, दुकानदाराचा चेहरा पाहून जाणवतो, सेल्समनची ऍक्टिव्हिटी पाहून जाणवतं. सेल्समनने जर काउंटरकडे पाठ करून उभा असेल, कोणालाच तिथे खरेदी करावीशी वाटणार नाही. अच्छा. इतके असं बेसिक नियम आहे. स्वच्छता असली तर खरेदी करावीशी वाटते, टापटीप असली तर खरेदी करावीशी वाटते, फ्रेश रंग असले तर खरेदी करावीशी वाटते. तिथे जर लाल डार्क रंग असेल तर हे लोक आपल्याला फसवतील असं कळत नकळत माइंडमध्ये येतं. त्याचा प्रभाव मनावर, मनाच्या पुढील कृतीवर. बरं, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की पैसा टिकत नाही. कितीही मेहनत करा आणि कितीही कमवा तरी घरात पैसा टिकत नाही, किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा असं बऱ्याचदा होतं. तर याच्यासाठी काय उपाय सांगा? याला उपायापेक्षा हे घडण्याच्या मागे 3 दोष असतात वास्तूतले. पहिलं म्हणजे नैऋत्य दोष. नैऋत्य म्हणजे नेतृत्व. इथे तुमची डिसिजन मेकिंग पॉवर प्रबळ होते. नाही तर मग जर नैऋत्यमध्ये काही दुष्प्रभाव असला, वास्तूचा दोष असला, तर निर्णय होत नाही, सतत गोंधळ असतो. निर्णय झाला नाही की पुढची कृती होत नाही, पुढची कृती झाली नाही की योग्य वेळी पैसा येत नाही. त्यामुळे ते दुष्टचक्र तिथे पूर्ण होतं. तर नैऋत्य दोष नसावा. त्याच्यानंतर ब्रह्मस्थान जर चुकलं तर ते ब्रह्मस्थान म्हणजे तुमचं मन. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, मनावर तुमच्या दडपण आहे. तुमचा व्यवसाय यशस्वी होईल का, तेवढं सोपं आहे ते. त्याच्यानंतर बेडरूम. बेडरूम ही स्वच्छ असावी. बेडच्या खाली कोणताच कचरा नको, वरती कचरा नको, माळोच्यावर कचरा नको. ती तुमची स्टोअर रूम नाही आहे. तुम्ही जेव्हा शांत झोपता तेव्हा तुम्ही यशस्वी होता. रंग स्वच्छ पाहिजे. लेमन येलो, पिंक किंवा कोणतेही लाईट कलर, डार्क कलर नको किंवा अंगावर येणारे कलर नको. अक्षरशः पडद्याचे रंग बदलून लोकांचे व्यवसाय जोरात चालताना आम्ही पाहिले. पडद्याचे रंग, पलंगाच्या चादरीचा रंग, पिलोचे रंग जर सगळे असे डार्क करून ठेवले तर त्याचा खूप नकारात्मक प्रभाव होतो. व्यवसायात नुकसान होतं. मळकट आणि डार्क रंग अवॉइड करा. जसं आता तुम्ही सांगितलं शांत झोप, हा पण महत्त्वाचाच मुद्दा आहे. कारण बऱ्याच लोकांना झोपेची समस्या असते, झोप लागत नाही. तर यासाठी दोष कुठला आहे आणि उपाय काय? दोष जसं आता आपलं बोलणं झालं ते सगळे दोष येतात. वास्तूचं योग्य नियोजन करा. आणि उपाय म्हणाल तर भगवान शिव लिहिलेलं मिटवायचं सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे. तर तुमची झोप काय, रात्री तुमची कामं संपली की त्याच्यानंतर झोपण्याच्या 2 तास अगोदर मोबाईल बंद करून बाजूला ठेवून द्या. तिथून मोबाईल पाहू नका. कारण त्याच्यानंतर तुम्हाला निसर्गाच्या जवळ जायचं आहे. जसं मन त्यानंतर चंद्रप्रकाशात जा. ओम सा सोमाय नमः 3 वेळा मंत्र म्हणा आणि मग 11 वेळा ओम नमः शिवाय मंत्र म्हणा आणि निवांत झोपून जा. खूप गाढ झोप लागेल. आणि अजून एक असतं याच्यात, जर शनीचा काही दुष्प्रभाव आला असेल की ज्याच्यामुळे तुम्ही अतिविचार करण्यामुळे झोप लागत नाहीये, तर संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान तूप गरम करायचं गाईचं घरातलं. त्याचे 2 थेंब उजव्या नाकपुडीत, 2 थेंब डाव्या नाकपुडीत टाकायचं. रात्री तुम्हाला इतकी झोप लागेल की कोणी हलवलं तरी तुम्ही उठायला नकार द्याल. आणि हे सलग करा. म्हणजे हे दोन्ही गोष्टी करा.
कारण कसं असतं ना, आपण जेव्हा उपाय करतो, एकीकडे निगेटिव्हिटी कमी करणं आणि दुसरीकडे सकारात्मकता वाढवणं, येस. या दोघांचं संतुलन म्हणजे वास्तूचा उपाय. बरोबर. घरात भरभराट होण्यासाठी कुठल्या 5 कॉमन गोष्टी आहेत ज्या आपण नक्की कराव्याच? सगळ्यात पहिले दरवाजा चांगला दरवाजा. असला तर लक्ष्मी आत येणार बरोबर. आहे. तुळशी वृंदावन, हं. सूर्याला अर्ध्य, हो. आचमन, हं. पश्चिमेचे मोरपीस, येस. पश्चिमेचे पडदे, एक्स्ट्रा न लागणारं सामान, जो वस्तुदोष आहे घरातला, हं. तो सगळा विकून टाकणं, ब्रह्मस्थान मोकळं ठेवणं, स्वयंपाकघर उत्तम ठेवणं आणि बेडरूम छान ठेवणं, बरं. नको असलेलं काढून टाकणं. हे उपाय असे आहे की भरभरून पैसा येईल. बरं. पैसा पहिल्या दिवशी येत नाही. पहिल्या दिवशी तुम्हाला मनाला समाधान वाटतं, 2-3 दिवसांनी छान झोप येते, हं. त्याच्या 8 दिवसानंतर तुमचं एकमेकांशी सुसंवाद वाढतो बरं. घरात. अलीकडे घरात किती किती दिवस नवरा बायको आपसात बोलत नाही, हं. अत्यंत वाईट गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे आमच्याकडे जातक येतात तेव्हा, आता ते माझ्याशी क्लोज असतात, विशेषतः महिला वर्ग, तेव्हा लक्षात येतं की कितीतरी दिवस आपसात बसून त्यांना मी विचारतेच, तुम्ही क्वालिटी टाईम केव्हा आणि किती घालवला. नकारात्मक उत्तर येतात अच्छा. की खूप दिवस झाले आम्ही भेटलोच नाही. रोज भेटतो, पण क्वालिटी टाईम ज्याला म्हणतात, एकमेकांशी छान गप्पा गोष्टी, हं. त्या हरवलेली असते. अच्छा. आणि हे सगळं बदललं की व्यवसाय वाढतो, हं. नोकरी वाढते, नोकरीत लक्ष लागतं, घरातलं वातावरण चांगलं असलं की नोकरीत लक्ष लागतं, यश मिळतं, पैसा येतो, प्रतिष्ठा येते, समाधान येतं, संतती वाढते, व्यवसाय बरं. वाढतो. आयुष्यात आपण ज्या कामासाठी या पृथ्वी तलावर आलो त्या सगळ्या गोष्टी होतात, कारण आपण निसर्गाचा एक भाग आहोत. बरोबर. आणि आपण निसर्गाला धरून जेव्हा चालतो तेव्हा निसर्ग आपली काळजी घेतं, Yes. फुलासारखी. नक्कीच. आणि ज्यांची लग्न जुळत नाही त्यांच्यासाठी पण वास्तुदोष कारणीभूत असतो? हो. लग्न जुळत नाही, मग पुन्हा हे सगळे प्रॉब्लेम येतात. मग त्यातल्या त्यात जर मुलीचा विवाह असेल तर आम्ही तिला वायव्येची बेडरूम द्यायला सांगून टाकतो. असे सोपे उपाय पण असतात. लग्न न जुळण्याला पण पुन्हा मनस्थिती कारणीभूत असते. काय होतं ना, लग्न केव्हा जुळतं, एक तर योग यावा लागतो आणि दुसरं इच्छाशक्ती जागृत व्हावी लागते. बरोबर. जर तुमची इच्छाच नसली तर योग येऊनही लग्न होईल का? होणारच नाही. बरोबर. मग अगोदर इच्छाशक्ती जागृत करणं. ती केव्हा जागृत होईल? हेच घर छान असलं तर तुमची इच्छाशक्ती जागृत होईल. मग इच्छाशक्ती जागृत करा. काही त्याचे मंत्र वापरावे लागतात, ते व्यक्तीनुसार आम्ही देत असतो. वास्तूचे दोष असले तर ते काढत असतो. विशेषतः वायव्येला जडत्व तसं नको, कारण ती उत्तर दिशा पण येते ना एका साईडला, तर तिथे जडत्व नको. मग आणि तिचं बेड आपण मुलीचं वायव्य दिशेला करतो की जेणेकरून तिचा विवाह लवकर ठरावा. बरं. आता हे सर्व वास्तू चे उपाय जे आहेत त्यांची मोठी घरं आहेत तिथे करू शकतो, किंवा आता मुंबईमध्ये छोटी छोटी घरं असतात तर त्याच्यामध्ये किचन आणि टॉयलेट वॉशरूम लागलेलंच असतं. हो. याच्यामुळे पण भयंकर त्रास लोकांना होतात आणि वास्तुदोषही निर्माण होतात. तर यासाठी काय सोपे उपाय आहे? हो, कसं असतं ना की काही गोष्टी जे आपल्याला पर्याय नाही, तो प्रश्न आहे आपला. बरोबर. तर तिथे आपण काय चांगलं करू शकतो? मग ठीक आहे, किचनचा ओटा डायरेक्ट टॉयलेटशी टच करू नका. किचनचा ओटा जरा वेगळ्या दिशेने घ्या, टॉयलेट वेगळ्या दिशेने. मग त्याच्यानंतर टॉयलेटचं दार कायम बंद ठेवा. एवढा सोपा उपाय आहे. स्वच्छता हा सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. योग्य स्वच्छता ठेवा, दिशा प्रॉपर ठेवा. ठीक आहे, तुमचं घर छोटं असू द्या, पण त्या घरात आतमध्ये स्वयंपाकघर आग्नेयेला घ्या आणि तुमचा हॉल ईशान्येला घ्या. म्हणजे हॉल ईशान्येला असलं तर वन रूम किचन जरी असलं तरी हॉलमध्ये आपण पसारा ठेवत नाही. आणि घरात नको असलेल्या वस्तू ठेवू नका. एवढे उपाय जर केले तर ते दरवाजा बंद ठेवणं आणि ती भिंत अशा पद्धतीने करणं की ती सेपरेट वाटावी. ओके. ते करता येतं. येस. त्यानंतर बऱ्याचदा वास्तू उपायांमध्ये फक्त मीठ वापरून आपण वास्तुदोष घालवू शकतो असं म्हटलं जातं. तर हे कितपत योग्य आहे आणि तुमच्याकडे त्या रेमेडीज आहेत का, त्या सांगू शकता आपल्या प्रेक्षकांना? तो खूप महत्वाचा आणि सगळ्यात प्रभावी उपाय आहे. मिठामध्ये सगळी नकारात्मकता ओढून घेण्याची क्षमता आहे. एक मिठामध्ये आणि दुसरं नारळामध्ये.
मग कसं असतं ना की समुद्र मीठ ज्याला आपण म्हणतो जाड मीठ, ते तुम्ही रोजच्या घर पुसण्याच्या पाण्यात थोडंसं टाका. हम्म. तुमच्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाईल. त्याच्यानंतर जास्त तुम्हाला जाणवलं तर मिठाने आपण नजरही काढतो. बर. मिठाच्या छोट्या छोट्या पुड्या बांधून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आपण ठेवून दिल्या. 15 दिवसांनी त्या उचलल्या आणि वाहत्या पाण्यात सोडून दिल्या बर. तरी तुमच्या घरातली नकारात्मकता जाते. हम्म. नजर लागली असेल, पलंगाजवळ मीठ, हम्म. लवंग, काळी मिरी एका वाटीत ठेवून दिली, शनिवारी ठेवली, पुढच्या शनिवारपर्यंत ठेवली, तुमची नजर निघून जाते. अरे वा. त्याच्यानंतर गाईची गौरी हा सुंदर उपाय आहे. बर. ती गौरी आणायची, तिच्यावर गाईचंच तूप टाकायचं, गाईचंच दूध टाकायचं, किंवा 5 वस्तूमध्ये तुम्ही तीळ किंवा गहू पण ठेवू शकता. तिचं धूर घरात फिरवायचं. त्या गौरीची जी राख असते ती राख तुम्ही इथे लावा. बर. तुमच्यावर कोणतीच नकारात्मकता येणार नाही. आणि शनिवारी दुपारी जर 12ला तुम्ही हे केलं, महिन्यातून एक शनिवार, पहिला शनिवार ठरवून घ्या आणि 5 महिने करा. 6व्या महिन्यात तुम्हाला तुमचं घर हलकं वाटेल. बर. घरात आलात की प्रसन्न वाटेल, कारण नकारात्मकता सगळी बाहेर गेलेली असेल. बर. अनेकदा घरांमध्ये वास्तुदोष असेल तर लोक आजारी पडतात आणि खूप मोठे मोठे आजार सुद्धा त्यांना होतात. कॅन्सर सारखे आजार हे कोणत्या वास्तुदोषामुळे निर्माण होतात? आता तुम्ही कॅन्सर सांगितलं म्हणून सांगते. आम्ही एका फ्लॅट सिस्टीमच्या अपार्टमेंटमध्ये गेलो होतो. तर कसं असतं ना, काही लोक अति चिकित्सकही असतात आणि चांगलंही असतं. ते प्रश्न विचारतात म्हणून प्रश्नाची उत्तरही येतात. तर त्या अपार्टमेंटमध्ये 4 फ्लॅट होते, एकावर एक. आणि आम्हाला 3ऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटवाल्यांनी बोलवलं होतं. त्यांच्या घरात कॅन्सरचा पेशंट होता. मग मी वास्तूचं सगळं पाहिलं, सांगितलं त्यांना, त्याचं कारण दिलं की या दोषामुळे हा आजार बळावला आहे. मग त्यांच्या घरात एक तरुण मुलगा होता 14-15 वर्षाचा. तो म्हणाला, मॅडम या 4ही घरांना हीच वास्तू आहे बरं का. म्हटलं बरं. तुम्ही बाकीच्या 3घांना काही विचारलं का? त्यांनी मग नंतर इन्क्वायरी केली. त्यातल्या एका घरामध्ये कॅन्सरने पेशंट ऑलरेडी गेलेला होता. एका घरामध्ये कॅन्सरचा पेशंट होता, पण तो तिथे न राहता त्याचे वडील गावी राहत होते, त्याला कॅन्सर झाला होता. आई वडील हे आपली छत्रछाया असतात. आपल्यावरचे दोष, आपल्यावरचे संकट अनेक वेळा आई वडिलांवर जातात. बरोबर. घर इथे मुलाने घेतलं होतं, पण कॅन्सर त्याच्या वडिलांना गावी झालेला. 4ही घरांमध्ये कॅन्सरची स्टोरी आढळून आली. अरे वा. केस तशीच होती, स्वरूप वेगळं होतं, पण कॅन्सरची केस होती. विशेषतः हा विषय केव्हा येतो की जेव्हा मोठा दोष असेल. ओके. मग त्या मोठ्या दोषमध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाचा मानतो ईशान्य दिशा. आणि राहूची जागा आहे घरामध्ये 2. एक तर बूट चपला जिथे तुम्ही ठेवतात, आणि दुसरं टॉयलेट. जर तुमचं टॉयलेट ईशान्येला गेलं, तिथे राहू वास्तव करून बसला, तर तो कॅन्सरसारखे आजार देतो. बूट चपला अनेक लोक येतात, उलटे फेकतात, पायाने भिरकावून लावतात, तुळशीच्या वृंदावन जवळ जातं, दारामध्ये वाकड्या तिकड्या पडतात, दाराच्या मागे बूट चपला असतात. ते सगळं राहूचं वास्तव्य आहे. मग तो तुमच्या घरभर पसरतो. अलीकडे फॅशन झालेली आहे, बाहेरून चप्पल घालून आले की तसंच ते घरभर फिरतात. घरभर तुमच्या राहूला तुम्ही प्रवेश देतात. मग ते दोष येणार आहेत, ते कोणी थांबवू नाही शकत. जेव्हा तुम्ही एखाद्या वास्तूचं विश्लेषण करता तर तेव्हा तुम्हाला कुठले चॅलेंजेस फेस करावे लागतात? खरं सांगायचं ना, तर आपल्या ऋषीमुनींनी हे शास्त्र इतकं सोपं केलंय की चॅलेंज येतच नाही. कारण की स्पष्ट असतं, अरे हा ब्रह्मस्थान प्रॉब्लेम आहे, निर्णय घेतले जात नाही, मनावर दुष्प्रभाव. हे इतकं सोपं स्पष्ट आहे. पण चॅलेंज काय असतं की ते आपण काही विषय अतिशय सेन्सिबल असतात. जसं आपण आता संततीवर बोललो, प्रश्न दिसतो, वास्तू सांगते, वास्तू बोलते, वास्तूला नजर लागलेली असते, कधी कधी ती पण बोलते, पण हे काही विषय आपण सांगू शकत नाही. आपल्याला सेन्सिबिलिटी जपावी लागते. मग सौम्यपणे घरातल्या कोणत्या माणसाला सांगणं योग्य राहील त्या पद्धतीने आपण प्रश्न मांडतो, सांगतो. त्या पलीकडे वास्तूमध्ये आव्हानं येत नाहीत, कारण वास्तू खूप लवकर बोलते. अनेक वेळा पत्रिकेपेक्षाही जास्त लवकर वास्तू बोलते. जेव्हा तुम्ही कुठलाही वास्तू उपाय सांगता तर ट्रेडिशनल किंवा मॉडर्न जे रेमेडीज आहेत तर कुठले जास्त फायदेकारक आहेत आणि लोक जास्त प्रेफर करतात की कुठलं करावं?
मी माझ्या टेबलचं सांगू शकते की माझा विश्वास ट्रॅडिशनल रेमेडीवर आहे. ओके. म्हणजे मला वाटतं आपला 3रा किंवा 4था पॉडकास्ट आहे. मी एकदाही तुम्हाला मॉडर्न रेमेडी सांगितली नाही. कारण शास्त्र आपलं पारंपरिक आहे, हजारो वर्षांपूर्वीचं आहे. ऋषीमुनींनी लिहिलेलं आहे, त्यांनी उपाय दिलेले आहे. ते सोडून इतर उपायांकडे माझं लक्ष नसतं. येस. मी प्रेफरन्स देते ट्रॅडिशनल उपायांना, एवढं मी Yes. सांगू शकते. ओके. आणि वास्तुशास्त्रामध्ये सर्वात मोठं मिथ कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं? काही लोकांना असं वाटतं की आमचं छान चाललेलं आहे, आम्हाला वास्तू रेमेडीची गरज नाही. मे बी खरंच चांगलं असेल, कारण त्याला अनेक कारणं असतात. त्यांचे घर ओरिजिनली वास्तुशास्त्राप्रमाणे आहे. ज्यांची पत्रिका छान असेल त्यांना ओरिजिनल वास्तूनुरूपच घर मिळतं. बर. म्हणजे ही पण गंमत सांगते. माझ्याकडे एक जातक आले होते, त्यांची पत्रिका वगैरे पाहिली. मग म्हणे, मॅडम वास्तू बघता का? मी पत्रिका पाहिली, म्हटलं तुमची वास्तू बघण्याचीच गरज नाही. म्हणे का? म्हटलं तिथे काही प्रॉब्लेमच नाही आहे. आणि खरं सांगायचं, तुम्ही आज माझ्याकडे आले आहात म्हटलं, 400 किलोमीटर ते कुठून आले होते? तुळजापूरच्या जवळ ते कोणतं गाव आहे तिथून आलेले. म्हटलं तुम्ही विनाकारण आले, तुम्हाला फिरायचं होतं म्हणून आले, तुम्हाला ना पत्रिकेत प्रश्न आहे ना वास्तूत प्रश्न आहे. म्हटलं तुम्ही आले कशासाठी? म्हणे प्रश्न नाही, आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं. बर. कारण काही घरांमध्ये आजही अशी घरं आहेत की जिथे कौटुंबिक आशीर्वाद आहेत. वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या तुमचे पूर्वज यांनी दिलेले तुम्हाला आशीर्वाद आहेत. बरोबर. तुमच्या पत्रिका चांगल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला नैसर्गिक आशीर्वाद मिळाले. मग गरजच नाही वास्तू उपायांची. येस. अशी घरं असतात, पण अशी लाखो घरांमध्ये एक घर असतं. माझ्या 30 वर्षात मला एक जातक भेटला की मी फक्त भेटायला आलो, मला काहीच काम नव्हतं आणि काही प्रश्नच नाहीये मला आयुष्यात. असेही लोक असतात. खूप सुंदर असं तुम्ही मार्गदर्शन केलंय वास्तुशास्त्राच्या बाबतीत. पण आता ज्यांना वास्तुशास्त्रामध्ये करिअर करायचं असेल तर प्रॅक्टिकली कुठला युजफुल सल्ला तुम्ही द्याल आपल्या प्रेक्षकांना? खूप चांगला विचार असेल, कारण की आज वास्तुशास्त्रात अनेक लोकांना करिअर करण्याची प्रचंड संधी आहे. शास्त्र जरी सोपं असलं तरी त्या शास्त्राचा सखोल अभ्यास करून, योग्य मार्गदर्शन करून, आज जर प्रॉपर वास्तुतज्ञ असले तर जेवढे आज वास्तुतज्ञ आहे त्याच्यापेक्षा 4 पट वास्तुतज्ञ असताना सुद्धा सगळ्यांना व्यवसाय मिळेल ही स्थिती आहे. कारण हे मार्केट प्रचंड मोठं आहे. येस. तुम्ही अमेरिकेत राहा, भारतात राहा, जर्मनीत राहा, तुम्हाला वास्तुतज्ञाचा, ज्योतिषाचा सल्ला आवश्यक आहे. कारण ते तुमचे फॅमिली मेंबर होतात, तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधणारे होतात, तुमचं सुखदुःख समजून घेऊन तुम्हाला गायडन्स करणारे असतात. मग आज मार्केटला जर आपण म्हटलं तर वास्तुतज्ञाची प्रचंड गरज आहे. फक्त वास्तुतज्ञ बनताना सखोल अभ्यास करा, सिस्टमॅटिक अभ्यास करा, रोजची थोडीशी साधना करा, ती गरजेची आहे. कारण साधनेशिवाय काही गोष्टी शक्य होत नाही. आणि साधना आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेली आहे. रोजची साधना करा, तुमचं स्वतःचं आचरण नीट करा. मी नाही म्हणणार की तुम्ही 4-4 तास देवदेव करा किंवा पूजा करत बसा. 2 मिनिटं करा, मनापासून करा. बरोबर. स्वतः साधना करा, स्वतः देवावर विश्वास ठेवा आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करा, लोकांना गायडन्स करा. उत्तम पैसा मिळतो. खूप सन्मानाने पैसा मिळवणं, सन्मानाने करिअर करणं, लोकांचा विश्वास जपून ठेवणं, या गोष्टी करा, तुम्ही यशस्वी व्हाल. नक्कीच. जाता जाता वास्तुशास्त्राचा अगदी साधा सोपा जो न विसरता रोज करायला पाहिजे असा कुठला उपाय आहे का? दरवाजा उघडा. जो मगाशी सांगितलं. होय. छान उभं राहा, स्वागताला उभं राहा. सकाळ झाली की तुम्ही मोबाईल पाहू नका, आरशात चेहरा पाहू नका. लोकांना सवय असते, उठले की आरशाजवळ जातात. काहीच करू नका. तुमची जी नाडी सुरू असेल ते पाऊल खाली ठेवा, थेट घराच्या मेन गेटमध्ये जा. दरवाजा उघडा असेल तर समृद्धी आत येईल. दरवाजा उघडा, 30 सेकंद त्याला आपण असं निवांत विनाकारण शांत दरवाजा उघडतो कधी? फ्लॅट सिस्टीममध्ये तर नाहीच नाही. दरवाजा उघडा आणि समृद्धीच्या स्वागतासाठी उभं राहा 30 सेकंद. काही मंत्र म्हणू नका, काहीच करू नका, फक्त एक शांतपणा द्या. 15 दिवसात तुमच्या घरातील वातावरण बदलणार आहे. खूप असं सुंदर आणि उत्तम असं मार्गदर्शन तुम्ही केलेले आहे वास्तुशास्त्राच्या बाबतीत आणि खूप सुंदर असे साधे सोपे अगदी घरच्या घरी करता येईल असे उपाय तुम्ही सांगितले आणि उत्तम मार्गदर्शन केलेले आहे. त्याच्यासाठी खूप खूप आभार तुमचे. तुमचेही खूप खूप आभार.
लोकमत भक्ती चॅनलवरील सगळ्या प्रेक्षकांचे आभार. तुम्ही सगळे हे उपाय करून पहा. तुम्हाला आलेले अनुभव मॅडम यांना नक्की सांगा आणि खूप सुखाने, आनंदाने, समृद्धीने जगा. या शुभेच्छा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नक्कीच. तर मंडळी, आपल्या घरातले रंग, दिशा, वस्तू हे फक्त भिंती आणि जागा नसतात. त्या आपल्या विचारांवर, नशिबावर आणि संबंधांवर तसेच ऊर्जेच्या प्रवाहावर खोल परिणाम करत असतात. आज आपण ऐकलेले उपाय, अनुभव आणि हे सत्य तुमच्या घरालाच नव्हे तर तुमच्या आयुष्यालाही दिशा देणारे आहेत. पण लक्षात ठेवा, घर बदललं की आयुष्य बदलतं, दिशा बदलली की नशीबही सुधारतं. आजचा भाग इथे संपतो, पण वास्तुशास्त्राची ही यात्रा इथे थांबत नाही. वास्तुशास्त्र संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्यावर योग्य उपाय आणि मार्गदर्शन यासाठी नवीन भाग तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ. हा भाग तुम्हाला आवडला असेल अशी खात्री आहे. तर पुढील भागात आपण आणखी खोलवर जाऊया, नवीन प्रश्न, नवीन उत्तर आणि नवीन ऊर्जा घेऊन. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह एनर्जी पसरवत राहा. पाहत राहा लोकमत भक्ती. नमस्कार.